चला आपला पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करू. काल कोणीतरी मला काही एक्झाम्पल्स पाठवले होते, पण मी नेमकी ह्याच्यावर घ्यायचं राहिलं माझं PPTवर. बघूयात वेळ जर भेटला त्याचा स्क्रीनशॉट ॲडजस्ट करून मी बेसिक थोडं शिकून घेऊ. हे नंतर ती अप्लाइड उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. गुड आफ्टरनून आस्था. किती प्रश्न झाले होते आपले काल? आता टाईप 2 आपला सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक बरोबर हा पण झाला होता. बघा आता हा एक वेगळा. चला आता हे काही बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काल जे आपलं सेशन झालंय रेकॉर्डेड स्वरूपाचं सेशन, जर ह्यांनी ऑनलाईन टाकलं असेल ते तुम्ही बघितलंय का? बघितलं नसेल तर आज जे काही चाललंय थोडंसं अवघड जाण्याची शक्यता आहे. तर कालचं काही काही ठराविक प्रश्न मी घेतो जरा, म्हणजे काय होईल तुम्हाला पुढे हे करता येईल. आपल्याला मला वाटतंय टाईप 1चे काही उदाहरणं झाली होती आपली. वेगात थोडेसे घेऊयात. हे जे काही काल झालेले आहेत ते थोडे फास्ट घेतो आणि नंतर मग थोडेसे रिवाइज करू. तुम्ही बघितलेत का ऑनलाईन? बोला येस आणि नो असं टाईप करा. जर बघितले असतील तर मला मग काल जिथून झालं तिथून पुढे कंटिन्यू करता येईल. आणि जर बघितले नसतील ऑनलाईन व्हिडिओ तर नो असं टाईप करा. येस ऑर नो टाईप करा. बघितलेत का सगळ्यांनी? कालचं जे लेक्चर आहे ते ऑनलाईन तुम्ही चेक केलं का? काहीतरी टाईप करा. माझा आवाज येतोय का तुम्हाला? व्हॉइस क्लिअर आहे का? कोण कोण आहे ऑनलाईन? आस्था, तन्वी, प्रेम, सानिया, करण, नेहा, समीक्षा. बघितलेत का लेक्चर्स तुम्ही? मला हे लक्षात येईल की तुम्हाला रिपीट करा. काल सर काल लेक्चर हा काल लेक्चर झालेलं आहे. कालचं लेक्चर झालंय. म्हणजे तू अटेंड केलं का सानिया? सानिया लेक्चर अटेंड केलंय का कालचं? सर काल लेक्चर घेतलेलं, हो घेतलं होतं. काल लेक्चर घेतलं होतं. इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे तुम्हाला ऑनलाईन कनेक्ट होता आलं नाही. मला असं वाटलं की त्यांनी रेकॉर्ड केलं आणि ते अपलोड केलं असेल. बरं ठीक आहे. म्हणजे आपण हे काही प्रश्न मी वेगात थोडेसे हे करतो. तुम्ही फक्त पटापट पटापट नोटिंग त्याचे करा. द प्रिंटेड प्राइस ऑन कपबोर्ड इज 2800. एका कपाटाची किंमत 2800 रुपये आणि त्याच्यावरती मुद्रित मूल्य म्हणजे छापलेली किंमत जी असेल, छापील किंमत, त्याच्यावरती 20% सूट दिली आणि त्यानंतर 20% सूट देऊन विकल्यानंतर 12%चा काय झालाय? फायदा झालाय, नफा झालाय. 12%चा नफा झाला. तर लागत मूल्य म्हणजे त्याची CP काढायची आपल्याला. CP म्हणजे काय? कॉस्ट प्राइस काढायची. ओके. जर हे कॉस्ट प्राइस काढायची असेल त्याची, तर ऑप्शनने पण आपण सोडू शकतो आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करून, रिव्हर्स मेथड वापरून पण करू शकतो. त्याच्यावरती मुद्रित मूल्य म्हणजे छापील किंमत त्याची दिली आहे बघा. छापील किंमत, त्या कपाटावर जी छापील चिटकवलेली किंमत आहे ती किती आहे? 2800 रुपये. आणि या 2800 रुपयांवरती काय दिलेलं आहे त्यांनी? डिस्काउंट दिलेला आहे.
कितीचा डिस्काउंट दिलाय? 20% सूट दिली. 20% सूट. सूट म्हणजे डिस्काउंट. 20% कमी होईल आता ह्याच्यावरती. 20% कमी. 2800 जे 10% काढतो, 1 पॉईंट सरकून 280. 20% म्हणजे 10% दुप्पट. 280 अधिक 280. 28, 28, 56 म्हणजे 560 होईल. म्हणजे 560 रुपये काय होतील? वजा होतील कशातून? 2800 मधून. 2800तून 500 गेले 2300 आणि वरचे 60 गेले 2300तून 2240. ओके, 2240 रुपये काय झाले? 2240 रुपयाला विकलं त्यांनी. ही काय झाली? SP झाली. बरोबर. ही काय झाली? मार्कअप प्राइस म्हणजे छापील किंमत. ओके, किंवा प्रिंटिंग प्राइस आणि मार्कअप प्राइस सारखीच असते. आता ह्याच्यावरती जर आपण बघितलं तर त्याला 12% काय झाला? फायदा झाला या किमतीला विकल्या. म्हणजेच 12% फायदा कधी होईल? 112%. बरोबर. 100% त्याची किंमत असेल तर 12% फायदा कधी होईल? 2240 रुपयाला विकल्यावर. 2240 रुपयाला विकल्यावर 12% फायदा होईल. म्हणून 100% किती? 100% म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस असेल. ही त्याची सेलिंग प्राइस झाली. तिरकस गुणाकार केला. 112 112 112 112 दुनी 224 0. 100 गुणिले 20 केलं तर एक्स बरोबर किंवा कॉस्ट प्राइस किती आली? 2000. येतंय का लक्षात? बघा, 2000 त्याची कॉस्ट प्राइस असेल. येतंय का ऑनलाईन स्टुडंट? सगळ्यांच्या लक्षात येतंय का? कालची एक्झाम्पल्स आपण कव्हर करतोय आपण स्पीडमध्ये, फास्ट. ओके, आलं लक्षात? चला पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. लक्षपूर्वक ऐका, वाचतो मी. वॉशिंग मशीन की मुद्रित कीमत म्हणजे मार्कअप प्राइस किंवा प्रिंटिंग प्राइस 10% सूट देने के बाद दुकानदार 20% लाभ कमाता है. यदि वॉशिंग मशीन का क्रय मूल्य म्हणजे कॉस्ट प्राइस, तो उसका मुद्रित मूल्य क्या है? 3000 रुपये त्याची काय आहे? आता बघा, दुकानदाराला किती लाभ झालाय? 20% लाभ झालाय दुकानदाराला. 20% म्हणजे वस्तू आणली 3000ची वॉशिंग मशीन आणि दुकानदाराने विकली 20% नफा. 20% नफाने. 20% नफा म्हणजे 10% नफा 300 होईल. 20% किती होईल? 600 होईल. म्हणजे 600 रुपये त्याने काय केलं? नफा कमवला 20% ह्याचे 3000चे. म्हणजे किती रुपयाला विकला असेल? 3600 रुपयाला विकला असेल. ही झाली त्याची SP म्हणजे सेलिंग प्राइस, विक्री किंमत. आता त्याने त्याच्यावरती किती टक्के सूट दिली होती? 10% सूट दिली होती. म्हणजे 10% सूट त्याच्यावरती दिली होती. 10% सूट दिल्यावर ही किंमत आली. येतंय लक्षात? 10% सूट दिल्यावर ही किंमत आली. म्हणजे ही किंमत किती असली पाहिजे? 90% असली पाहिजे. म्हणून 90%, बघा, 100% किंमत असलेली गोष्ट सूट दिल्यानंतर 10%ची किती होईल? ती 90%. आणि हीच 90% तुम्हाला किंमत, तुम्ही विकलेली किंमत आहे. किती? 3600 रुपये. जर 90% एखाद्या वस्तूची किंमत 3600 असेल तर 100% किंमत म्हणजे त्याची काय मिळेल आपल्याला? एक्स. आणि हीच तुमची मार्कअप प्राइस किंवा प्रिंटिंग प्राइस असेल, म्हणजे मुद्रित किंमत. तिरकस गुणाकार केला, शून्याला शून्य घालवला, 9 एके 9, 9 चौक 36, 0. 100 गुणिले 40 केलं तर एक्स म्हणजे मार्कअप प्राइस तुमची आली. किती आली? 4000. किती आली? 4000. सो 4000 मार्कअप प्राइस आली. ऑप्शनचा वापर करून पण तुम्ही केलं असतं. मुद्रित मूल्य क्या आहे? मुद्रित मूल्य ह्यातला एक घेतला आणि मुद्रित मूल्यावर 10%ची सूट दिली. म्हणजे 10% म्हणजे किती? 4000चे 10% 400 वजा केले. वस्तू विकली किती? 3600ला. आणि 3600 वरती त्याने 20% किंमत लाभ मिळाला. सो 120% बरोबर किती? 3600 असंही करू शकतो. तर 100% बरोबर किती? एक्स तिरकस गुणाकार केला ते 3000 येतंय का ते चेक करायचं. 12 एके 12, 12 त्रिक 36, 30 गुणिले 100 केलं तर 3000 येईल. तर घेतलेली किंमत बरोबर आहे. सो ऑप्शन मेथड पण तुमच्याकडे आहे आणि दुसरी मेथड जी आता मी तुम्हाला सांगितली या मेथडने पण तुम्हाला सोडवता येईल. समजलं का? बघा, परत पटकन टाईप करा. यस, कळतंय म्हणून, म्हणजे पुढचं मला उदाहरण घेता येईल. समजतंय प्रत्येकाला? ओके,
नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. मार्कअप प्राइस. मार्क्ड प्राइस फॉर टीव्ही सेट इज 3500. अंकित मूल्य, परत मुद्रित मूल्य, अंकित मूल्य, मार्कअप प्राइस, छापील किंमत, ही सगळे काय असते, सारखंच शब्द आहेत. हा, लिहून घ्यायला पाहिजे तुम्ही. काय काय लिहून घ्यायला पाहिजे. मार्कअप प्राइसला मार्कअप प्राइस म्हणतात, प्रिंटेड प्राइस म्हणतात, मुद्रित किंमत म्हणतात किंवा मुद्रित मूल्य, किंवा मराठीत छापील किंमत म्हणतात किंवा प्रिंटेड मूल्य म्हणतात. येतंय लक्षात. अंकित मूल्य असाही शब्द आहे बघा. अंकित मूल्य असाही शब्द आहे. सो हे सगळं छापील किंमत असते. ही सगळी नावं त्याला दिलेली. सो छापील किंमत किती दिली आहे, 3500 रुपये दिली. दुकानदार 8% ह्याच्यावरती काय देतोय, सूट देतोय. आणि 15% काय करतोय, लाभ प्राप्त करतोय. म्हणजे 8%ची सूट. 8%ची सूट असंही तुम्ही करू शकता. 8%ची सूट दिली, 100% किंमत असेल, 8% सूट म्हणजे किती झाली, 92%. 92% तुम्ही लिहू शकता असं. म्हणजे 92% सूट याच्यावर लिहू शकता. बरोबर. म्हणजे मांडण्याचे प्रकार तुम्हाला सांगतोय, म्हणजे तुम्हाला सोपं वाटतंय ते तुम्ही मांडा. 100% किंमत 3500 आहे. 100% किंमत 3500 रुपये आहे. तर 8% सूट म्हणजे 92% किंमत किती, 92% किंमत किती, असं काढून तुम्ही कितीला विकलं हे काढू शकता. दुसरं, डायरेक्ट ह्याचेच तुम्ही काय करू शकता, 92%, 8%ची सूट दिली आहे तुम्ही, तर मग ह्याचेच तुम्ही काय करू शकता, 92% काढू शकता. म्हणजे 3500 हेच येणार ते 3500चे 92%, कारण 8% सूट दिली, तुम्ही विकलं कितीला असेल. सो 92 गुणिले 35 करणार. 35चा पाढा तुम्हाला यावा लागेल. नाही आला तरी काय, 35 दुनी 70, 7 हातचा आला. 35 10 350, 35 9 350 मधून 35 वजा करा, 315. 315 अधिक 7 जर तुम्ही केलं तर 322 व्हायला पाहिजे. ओके. 3220. दुसरी मेथड काय, 8% कसं काढायचं, 10% काढायचं. 10% तुमचं किती आलं, 350. आणि अजून जर तुम्ही 1% काढायचं म्हटलं तर अजून एक शून्य सरकावं लागेल. 35 आलं. 35 1% झालं, 2% 70 झालं. 70 350 मधून वजा केलं तर किती आलं, 220 येईल बघा. 220, सॉरी 70 350 मधून वजा केले 280. हा, मग 280 3500 मधून वजा करायचे, त्यावेळेस हे किती येईल, 3220. येस. तर ही किंमत काय आली तुमची, एस पी आली. एस पी म्हणजे विक्री किंमत. सो एस पी तुमचा किती आला, 3220. ही तुमची काय आली, विक्री किंमत. एस पीलाच तुम्ही विक्री किंमत म्हणता. आणि ही जर तुमची विक्री किंमत असेल तर ह्याच्यावरती किती टक्के लाभ भेटलाय, 15%. म्हणून तुमची मूळ किंमत जर 100% असेल तर त्याच्यावर 15% लाभ मिळाल्यावर ती किंमत तुम्ही काय लिहिणार, 115%. आणि ही 115% कितीला तुम्ही विकलेली आहे, हे दिलंय 3220. 3220 ला तर 100% किती, 100% किती, लागत मूल्य म्हणजे 100%. तिरकस गुणाकार करा. माझ्या मते 23 ने भाग जाईल. 23 5 115, 23 1 23, 9 राहिले, 23 चौक 92, 0. सो 5 ने याला भाग दिला, 20चा भाग लागला. 5 आणि 20 गुणिले 14 केलं तर हा तिरकस गुणाकार किती येईल, 14 दोन्ही 28 आणि हे 2 शून्य. फायनल आन्सर तुमचं 2800 असं यायला पाहिजे. आता ह्याच्यावरती सूट जर दिली नाही, ही काय आली कॉस्ट प्राइस, जर तुम्ही सूटच दिली नाही तर तुम्हाला किती फायदा होऊ शकतो.
तर हीच वस्तू तुम्ही कितीला विकली असते? 3500 प्रिंटिंग प्राइसलाच विकली असते. म्हणजे 3500 ला जर वस्तू विकली असती तर हे किती आलं असतं? 2800 म्हणजे 700 रुपयाचा फायदा झाला असता. म्हणून 700 रुपयाचा फायदा पर्सेंटेज नफा काढायचा असेल, पर्सेंटेज नफा काढायचा असेल तर किती आला? 700चा फायदा कितीवर फायदा काढलाय तुम्ही? 2800 वर फायदा गुणिले काय करणार? 100. 2 शून्याला 2 शून्य, 7 एके 7, 7 चोक 28, 4 ने भाग दिला, 25चा भाग लागला. तो पर्सेंटेज नफा या केसमध्ये किती आला? 25%. सो ही एक मेथड काल वेगळ्या मेथडने दिलं होतं सोडून, आज या मेथडने सोडव. किती यायला पाहिजे? 25%. कृष्णा बरोबर सोडवलेलं आहे. शाबाश कृष्णा. बाकीच्यांनी पण प्रयत्न करा. हे काल झालेले आहेत त्यामुळे मी जरा थोडंसं वेगात सोडवतोय. ह्याचे व्हिडिओ पडतीलच आणि त्यावेळेस तुम्ही बघा. आता समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि नंतर परत तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर ओके पुढचे प्रश्न समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. एक डीलर अपना माल कॉस्ट प्राइस से म्हणजे लागत मूल्य से 40% अधिक अंकित करता है. म्हणजे अंकित करतोय म्हणजे काय? छापील किंमत टाकतोय त्याच्या. छापील किंमत टाकतोय ते. छापील किंमत त्याची किती टाकली? फिर वह उस पर 15% की छूट देता है. त्याच्यावर कितीची सूट देतोय? 15%ची सूट देतोय. तर त्याला मिळणारा लाभ किती? आता आपल्याला किंमत दिलं नसेल तर हे फारच सोपं होतं. आता आपण म्हणू की 100 ची वस्तू आहे. कॉस्ट प्राइस त्याची 100 पकडली. तर त्याच्यावर प्रिंटिंग प्राइस किती करतोय तो? प्रिंटिंग किंवा मार्कअप प्राइस, प्रिंटिंग प्राइस किंवा अंकित मूल्य किती करतोय? ह्याच्यावरती 40% अधिक म्हणजे 100 वर 40% अधिक म्हणजे किती? 140 रुपयाची वस्तू लावली. 140. आता ही विकल्यानंतर त्याच्यावर 15% सूट दिली. ह्याच्यावर 15% सूट. याचाच अर्थ काय होईल? ह्याची 10% काढली, 10% 14 येईल आणि 15% काढायचे त्या 14चे अर्ध घ्यावा लागेल कारण 5% 10च्या अर्ध असतात. म्हणजे 7, 21% काय करावं लागेल? सूट द्यावी लागेल. 21 रुपये. सो 21 रुपये वजा करूयात. 140 मधून 21 वजा केले, 20 वजा केले तर किती होईल? 120 आणि अजून एक वजा केलं तर 119. सो 119 रुपयाला ती वस्तू विकावी लागेल. 100 ला घेतलेली वस्तू 119 ला विकली तर ह्याच्यात पर्सेंटेज किती आलं? तर डोळे झाकून आपल्याला सांगता येईल की 19% काय झाला ह्याच्यात? फायदा झाला. लाभ प्रतिशत कितना होगा? 19%. कृष्णा, शाबाश कृष्णा. व्यवस्थित सोडवलेलं आहे. 19% बरोबर उत्तर आहे. बाकीचे तुम्ही प्रयत्न करताय का समजून घ्यायचा? समजून घ्या. काल हे एक्झाम्पल्स झाले असल्यामुळे मी थोडासा वेगात घ्यायचा माझा प्रयत्न आहे. ओके. थोडं स्पीड होत असेल तर काळजी करू नका. समजून घ्या अगोदर. समजून घेतल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन ज्यावेळेस तुम्ही कराल, ह्या व्हिडिओ तुम्ही बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. प्रॉफिट और लॉस हा टॉपिक आपण सध्या बघतोय आणि या टॉपिक मधला हा पुढचा 7वा प्रश्न. टाइप 2 मधला हा 7वा प्रश्न. प्रत्येकाने लक्ष द्या. समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी प्रश्न वाचतो म्हणजे वाचत असताना तुम्हाला प्रश्न कळेल. दो वस्तुओं का क्रय मूल्य समान है. दोन गोष्टींची काय आहे? कॉस्ट प्राइस सारखी आहे. क्रय मूल्य म्हणजे कॉस्ट प्राइस सारखी आहे. उनके विक्रय मूल्य में 126 रुपये का अंतर है. म्हणजे विक्री किंमत. विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत, ज्यांना तुम्ही इंग्लिशमध्ये एसपी म्हणता, सेलिंग प्राइस. यदि लाभ में 18% का अंतर है तो वस्तू का क्रय मूल्य म्हणजे कॉस्ट प्राइस सांगा. कॉस्ट प्राइस सारखीच आहे. कॉस्ट प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता आपल्याला एक गोष्ट दिली, एका स्टेपमध्ये उत्तर कसं काढायचं बघा. आपल्याला हे सांगितलंय की 18% प्रॉफिटमध्ये काय झालाय? फरक पडलाय. सो 18% प्रॉफिट मधला डिफरन्स, प्रॉफिट डिफरन्स 18% आणि तो किती दाखवतोय आपल्याला?
नफ्यामधला फरक हा तोच दाखवतोय, किती दिलाय 126. पर्सेंटेज मधला फरक हा पैशातला फरक असणार आहे. सो 18% बरोबर 126, तर आपल्याला 100% त्या ह्याची किंमत काढली तर किती येईल? 18 एके 18, 18 गुणिले 7 केलं, 18 सक 108 आणि 18 केलं तर 7चा गुणाकार. सो तिरकस गुणाकार केला आणि हा एक्स म्हणजे सीपी काढला. दोन्ही वस्तूंची एकच सीपी आहे. सो सीपी म्हणजेच एक्स किती आला? बरोबर 7 गुणिले 100 म्हणजे किती आला? 700 रुपये. एका स्टेपमध्ये हे प्रश्नाचं उत्तर येतं. समजलंय का बघा प्रत्येकाने? समजून घ्यायचा प्रयत्न करा. कृष्णा 350 नाही येणार. 2 सारखी किंमत आहे ना बाळा. त्याची अर्धी किंमत करू नको. कॉस्ट प्राइस दोन्हींची काय आहे? सारखी आहे. सेम टू सेम आहे. कृष्णा लक्षात येते का बघ? येस ऑर नो असं टाईप कर. कळालं असेल येस तर येस टाईप कर. समजलंय का कृष्णा? बाकीचे लक्ष देत आहेत ना? क्लास बरोबर राहा. समजून घ्यायचा प्रयत्न करा. जरी हे वेगात थोडंसं काल लेक्चर झालेले हे लेक्चर मधले काही प्रश्न आहेत. आज तुमची लिंक लागणार नाही म्हणून मी थोडंसं वेगामध्ये त्याची रिव्हिजन करतोय. ओके, समजतंय का नाही? येस ऑर नो टाईप करा. व्हेरी गुड. कृष्णा एकमेव फक्त इथं रिस्पॉन्स देतोय. बाकीचे झोपलेले दिसत आहेत. सो दुपारची झोप चांगली नसते. लक्ष देऊन अभ्यास घ्या. 12 ते 2 या गोष्टीचा आपल्याला चीज करा. आयुष्यामध्ये 2 नंबर नका हो, 1 नंबर व्हा. नाहीतर काय होईल? तुमच्या 12 वाजतील. ओके, 12 वाजू नये म्हणून लक्ष द्या प्रत्येकाने. एव्हरीबडी येस. गजानन, थँक यू फॉर युअर रिस्पॉन्स. कारण आज क्लासमध्ये कुणीच नाहीये. तुमच्या रिस्पॉन्सवरती ठरेल की लेक्चरचं स्ट्रेंथ, चांगलं लेक्चर होईल का वाईट लेक्चर होईल. तुमच्या बाजूने काय व्हायला पाहिजे? रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे. प्रत्येकाने रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करा. येस WP, त्याच्यानंतर अभिषेक, गजानन, कृष्णा, थँक यू फॉर युअर रिस्पॉन्स. लेट्स लर्न दिस एक्झाम्पल. A mango sells 180 mangoes at the cost price. हे काढून टाका. पैसे नाहीये. बघा, एका माणसाने 180 आंबे विकलेत. 216 आंब्याच्या खरेदी किमती एवढे. 216 आंब्याच्या कॉस्ट प्राइस एवढे. एका माणसाने किती आंबे विकले? 180 आंबे विकल्यानंतर त्याला 216 आंब्याच्या खरेदी किमती एवढा पैसे मिळाले. ओके, 216 आंब्याच्या खरेदी किमती एवढे पैसे मिळाले. 216 आम के लागत मूल्य पर 180 आम बेचे है. उसका लाभ प्रतिशत कितना है? आता सगळे आपल्याला काय दिले? कॉस्ट प्राइस. असं आपण समजूयात की समजा एका आंब्याची कॉस्ट प्राइस काढू. एका आंब्याची कॉस्ट प्राइस काढली. किती येईल? एका आंब्याची कॉस्ट प्राइस 1 रुपया पकडली. 1 रुपया आहे एका आंब्याची कॉस्ट प्राइस. आता मला सांगा किती विकलेत त्याने? 180. बरोबर. मग 180 आंबे किती रुपयाला लागतील त्याला? 180 रुपये लागले विकत घ्यायला. कारण कॉस्ट प्राइस किती? 1 रुपया आहे. पण विकल्यानंतर ही काय आली? कॉस्ट प्राइस. आता विकल्यानंतर त्याने कितीला? 216 आंब्याची काय दिली? 216 आंब्याची काय दिली? 180 आंबे 180 रुपयाला विकले. काय केले? कॉस्ट प्राइस आहे. आता 216 आंब्याने एवढी त्याला काय मिळाली? 216 आंब्यांच्या कॉस्ट प्राइस एवढी पैसे त्याला मिळालेत असं सांगितलं. 216 रुपये मिळालेत. ही काय झाली? सेलिंग प्राइस 180 आंब्याची. किती फरक पडलाय बघा. म्हणजे प्रॉफिट त्याला किती झालंय? नफा, प्रॉफिट 216 वजा 180 करा. हे प्रॉफिट किती आलं तुमचं? 36 रुपये. 36 रुपयाचं प्रॉफिट कमवलं. मग मला तुम्ही सांगा, पर्सेंटेज प्रॉफिट काढायचं असेल तर ऍक्च्युअल प्रॉफिट किती झालं? 36.
आणि 36 रुपये प्रॉफिट कितीवर मिळालं? 180 रुपये टाकले होते त्यांनी. 180 खर्च केले ते कॉस्ट प्राइस त्याची, गुणिले 100 करा, 100ला 100 कॅन्सल करा, 18 दोन्ही 22, 2 आणि 10चा गुणाकार 20. सो 20% काय झालं? पर्सेंट नफा किंवा प्रॉफिट झालं. 20%. ऑप्शन नंबर काय येईल? 4. समजतंय का बघा सगळ्यांना? WP, अभिषेक, कृष्णा, गजानन, कळालंय का बघा सगळ्यांना? किती यायला पाहिजे? 120. कळालं नसेल तर तसं सांगा, परत एकदा आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. बट लक्ष देऊन तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. नफा किती आलाय? उसका लाभ कितना प्रतिशत है? 20% लाभ है. समजलंय का सगळ्यांना? बघा पुढचा प्रश्न सोडूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा ह्याला कशा पद्धतीने सोडवणार. By selling 45 mangoes, a vendor loses the selling price of 5 mangoes. His loss percent. आता मगाचंच गणित आहे. मगाच्या सारखं अगोदरच्या गणितामध्ये असं दिलं होतं की लाभ झालाय आणि इथं काय झालं? लॉस झालाय. बरं, आपल्याला काय इथं हे करावं लागेल बघा. 45 आंबे विकलेले आहेत. 45 आंबे विकलेत आणि 45 आंबे विकल्यानंतर 5 आंब्याच्या सेलिंग प्राइस एवढा काय झालाय? लॉस झालाय. 5 आंब्यांचा लॉस. लॉस म्हणजे काय? तोटा, असं आपण पकडू. आता असं पकडा की सेलिंग प्राइस, एका आंब्याची सेलिंग प्राइस लिहूयात. एक आंबा सेलिंग प्राइस किती असं पकडूयात? 1 रुपया. मग 45 आंबे किती रुपयाला विकले? 45 आंबे कितीला विकले? 45 रुपयाला. त्याला 45 रुपये. पण याच्यामध्ये 5 आंब्यांचा लॉस झाला. 5 आंबे तोटा झाला. सो 5 आंब्याची किती झाली? 45. 5 रुपये. आता मला तुम्ही सांगा, 45 रुपये त्याला मिळालेत, बरोबर? 45 रुपये मिळालेत आणि 5 रुपये तोटा झाला. म्हणजे कॉस्ट प्राइस जर काढायची झाली तर सेलिंग प्राइस प्लस काय करणार? तोटा. इथं तोटा काय करायचा असतो? प्लस. सेलिंग प्राइस 45 अधिक 5 केला तर सेलिंग प्राइस किती आली तुमची? सो CP तुमची काय आली? 50 रुपये. 50 रुपये खर्च केल्यावर SP किती आहे? सेलिंग 45 रुपये. म्हणून तोटा किती झाला बघा? 50 वजा 45, 5 रुपये. तोटा किती झाला? 5 रुपयाचा. म्हणून पर्सेंटेज तोटा बरोबर झालेला ॲक्च्युअल तोटा भागिले कॉस्ट प्राइस 50 गुणिले काय करा? 100. 50 दुनी 100, 5 दुनी 10. किती टक्के झाली? 10% पर्सेंटेज तोटा असेल. बघा लक्षात येतंय का सगळ्यांच्या? 10% कसं आलं उत्तर? एव्हरीबडी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड हाऊ वी हॅव सॉल्व दिस क्वेश्चन. किती उत्तर आलं? 10% उत्तर येतंय. येतंय का उत्तर सगळ्यांचं? 10%. ओके, पुढचा प्रश्न आपण सोडूयात. लक्ष आहे ना सगळ्यांचं? ओके, पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अ मॅन सोल्ड 36 आर्टिकल फॉर 120 rupees and gained 20%.
हाऊ मेनी आर्टिकल डिड ही बाय फॉर 120? आता 36 वस्तू 120 रुपयांमध्ये विकल्यात आणि 20% फायदा झालाय, तर किती आर्टिकल त्याला विकत घ्या. आता मग आपल्याला बाय म्हणजे काय, कितनी वस्तू एक खरेदी जा सकती है 120 रुपये में, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची. हा बघा, लक्षात घ्या काय प्रश्न. एक आदमीने 36 वस्तू आहे 120 रुपयामध्ये विकल्यात. किती वस्तू विकल्यात? 36 वस्तू विकल्यात 120 रुपयांमध्ये, बरोबर. सो ही विक्री किंमत झाली आणि ह्याच्यावरती 20% प्रॉफिट झालंय. म्हणून आता बघा, 120 ला विकल्यामुळं 120% प्रॉफिट म्हणजे 120% प्रॉफिट म्हणजे काय, 120% बरोबर किंमत तुम्हाला दिली 120, तर 100% बरोबर किती, 100% बरोबर किती आलं, 100 रुपये. ओके, 100% बरोबर 100 रुपये. म्हणजे ही काय आली, कॉस्ट प्राइस. ही आली कॉस्ट प्राइस. म्हणून कॉस्ट प्राइस किती ह्याची, 36 वस्तूंची. म्हणून 36 वस्तूंची कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किंमत, याला काय म्हणतात, खरेदी किंमत कॉस्ट प्राइसला किती आली, 100 रुपये आली. किती आली, 36 वस्तूंची कॉस्ट प्राइस 100 रुपये आली. म्हणून एका वस्तूची कॉस्ट प्राइस काढूयात, किंवा असंही काढू शकता, 36 वस्तू 100 रुपयात मिळाल्या. उलट मांडलं तरी चालेल. 100 रुपयांमध्ये 36 वस्तू मिळत आहेत, तर 120 रुपयांमध्ये किती वस्तू मिळतील, एक्स वस्तू मिळत आहेत असं म्हणू. सो 36 गुणिले 120 भागिले काय करणार, 100 बरोबर एक्स. शून्याला शून्य गेले, 6 भागिले 5, 5 एके 5, 5 7 35 पॉईंट, एक राहिला, 5 दुनी 10. यांचा गुणाकार केला, 6 7 43 पॉईंट समथिंग, 43 पॉईंट समथिंग म्हणजेच पूर्ण वस्तू किती येतील, 43 वस्तू येतील. ऑप्शन नंबर नाही, 7 सक 42, 43च म्हणतोय, 42 वस्तू येतील. या बघा, 7 गुणिले 6 केलं तर 42, 7 सक 42, 42 पॉईंट समथिंग येईल. सो आपल्याला किती यायला पाहिजे, 42 वस्तू विकत मिळतील असं उत्तर येईल. 42 वस्तू उत्तर येईल. समजतंय का बघा प्रत्येकाला. येस, 43 पॉईंट समथिंग येईल का, 42 पॉईंट यायला पाहिजे ना बाळा. हां, बरोबर, 7 सक ऑप्शन नाही ना तसा, मग 42 आपण टिक करणार. 43 पॉईंट समथिंग येत आहे. त्रेचाळीस येते बरोबर, 43 वगैरे यायला पाहिजे, इक्वल टू 43 पॉईंट समथिंग येते, म्हणजे 43च्या जवळ. 43 ऑप्शन नाही म्हणून 42, 43च पाहिजे होता इथं, बरोबर. करेक्ट, WP बरोबर आलेले. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला सोडवायचा प्रयत्न करा प्रत्येकाने. किती उत्तर येते सांगा. अभिषेक, गजानन, WP, कृष्णा. एका विक्रेत्याने 10 रुपयांमध्ये 6 टॉफी खरेदी केल्या. जर 50% नफा कमवायचा असेल तर 10 रुपयांमध्ये किती विक्री करायला हवी, त्या 50% नफा मिळायला पाहिजे.
किती यायला पाहिजे बघा उत्तर. कोणी सांगतंय का? WP मिस्टर एन आहेत का? मिस्टर एम काय? मिस्टर एन. क्लासमध्ये मुलं नसल्यावर अवघड होतं शिकवणं बाबा पोरांनो. हितेश पोचला गावी. पब्लिक लगेच दिवाळीला गेले घरी सगळे. काय येईल उत्तर सांगा. चार उत्तर यायला पाहिजे. येतंय का कोणाचं? चार. बघा खरेदी किंमत आली. $50 लाभ. बरोबर. $50 लाभ. म्हणजे असा विचार करा की ₹10 जर त्याने खर्च केले असतील, ₹10 खर्च केले असतील, तर त्याला 50% लाभ मिळायचा असेल, 50% नफा व्हायचा असेल, तर ₹10 खर्च केल्यावर किती? 10च्या 50% किती होतात? 5. 5 नफा व्हायला पाहिजे. म्हणजे हेच टॉफी त्याने ₹15 विकायला पाहिजे. 6 टॉफी. 50% नफे. 6 टॉफी. 50% नफ्यावर 50% नफा. 50% नफ्यावर ₹15 विकायला पाहिजे. म्हणजेच एका टॉफीची किंमत किती झाली? म्हणून एक टॉफी किती रुपयाला झाली बघा. किंवा असंही करा इथून पुढं. 6 टॉफी ₹15 विकणार. तर ₹10 किती टॉफी? ₹10 एक्स टॉफी. तिरकस गुणाकार करा. 10 गुणिले 6 बरोबर एक्स गुणिले 15. सो एक्स बरोबर किती आलं? 15. 15 चोक 60. सो एक्स बरोबर किती आलं? 4 टॉफी. किती टॉफी व्हायला पाहिजे? 4 टॉफी विकायला पाहिजे. बघा समजतंय का बघा प्रत्येकाला? 4 टॉफी विकायला पाहिजे त्याने 50% लाभाकरिता. 50% फायदा करते. यस WP. बरोबर आहे. पुढचं गणित सोडवायला घ्या. प्रथमेश विद्यावेतन आलेलं नाहीये, तर तुम्ही एक काम करा. इथं अमोल सर असतील आणि राहुल सर असतील बघा. तुम्हाला नंबर त्यावेळेस मिळालेस. तर त्यांना तुम्ही एकदा कृपया फोन करून विचारा की विद्यावेतन नाही आलं, काही क्वेरी वगैरे आहे का? तर त्या दृष्टीने थोडंसं प्रयत्न करा. कारण माझ्याकडे तो विषय नसतो इथे. ओके प्रथमेश. ओके. काय दिले? निनाद परचेस्ड बायसिकल ॲट 9/10 of its selling price and sold it 17% more than its gain. तो उसका लाभ प्रतिशत कितना होगा? लाभ प्रतिशत कितना होगा? लाभ प्रतिशत फाइंड आउट करायचं. ओके ठीक आहे प्रथमेश, काय हरकत नाही. लाभ प्रतिशत आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. आता बघा याला सोडवत असताना सेलिंग प्राइस आपण त्याची पकडूयात. काय काय दिले आपल्याला? अशा गोष्टी दिल्यात बघा. परचेस्ड. निनाद परचेस्ड अ बायसिकल ॲट 9 ऑफ सेलिंग प्राइस. निनाद व्यावसायिक दिसतोय बघा. बघा असं पकडू.
निराची कॉस्ट प्राइस ही परचेसिंग प्राइस म्हणजे कॉस्ट प्राइस, बरोबर. खरेदी विक्रय मूल्यके म्हणजे 9/10 कशाच्या, विक्री किमतीच्या, सेलिंग प्राइसच्या त्यांनी खरेदी केली. म्हणजे कॉस्ट प्राइस भागिले सेलिंग प्राइस जर काढली तर किती आली, म्हणजे विक्री किंमत त्या ह्याच्यावर, ही एक प्रकारे हे काय त्याच्यावर लिहिलेली किंमत आहे. ओके, लिहिलेली किंमत आहे कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस 9/10. म्हणजे 10 रुपये जर त्याची किंमत असेल तर त्याला ती 9 रुपयाला मिळाली. ओके, आणि त्याच्यावर 17% जास्तचा काय केलाय, त्याला गेन झालेला आहे. 17% गेन झालाय, म्हणजे त्याच्यावरती 17% विकल्यानंतर गेन झालाय. सो असं काढूयात की 100% किंमत त्याची किती खरेदी पडली, 9 रुपयाला. 9 पॉइंट काढला, 1 रुपये, बरोबर. 9 रुपये. ₹9 म्हणूया टेंटेटिव्ह समजा. तर लाभ किती झालाय, 17% बरोबर किती, तिरकस गुणाकार करू. सो तिरकस गुणाकार केल्यावर x गुणिले 100 बरोबर 9 गुणिले 117 भागिले हे 100 परत पाठवता येईल. सो हे किती आलं, 1.17. 9 ने घ्या, 9 1 9, 9 7 63, 6 4 9 1 9 आणि 6 15 1 चाला 9 1 9. सो 2 पॉइंट दिले. वस्तू विकली कितीला, ही काय झाली त्याची सेलिंग प्राइस. सो प्रॉफिट किती झालंय बघा, प्रॉफिट काढायचं असेल तर काय करणार, 10.53 वजा 9 रुपये करणार. सो 1.53 काय झाला प्रॉफिट. प्रॉफिट किती झाला, 1.53. ओके, सो पर्सेंटेज प्रॉफिट काढायचं, पर्सेंटेज प्रॉफिट 1.53 भागिले 9 त्याची खरेदी किंमत गुणिले 100. अच्छा, हे 17%च आहे ना. 17% मोर दॅन इट्स. अच्छा, ओके ओके ओके. 17% जास्त त्याने विकली, 17% जास्त किमतीला सेलिंग प्राइसच्या, ह्या सेलिंग प्राइसच्या 17% जास्त विकली. म्हणजे असं करूयात की ह्याची 17%, 100ची 17% किती येतात, 10 येते. 100ची 17% 17 येतात. तर 10ची 17% किती येतील, म्हणजे त्याने विकताना सेलिंग प्राइस वरती 17% कमवले, 17% जास्तीचे कमवले, प्लस करू. म्हणजे हे किती झाले, 10 अधिक याचे 17%, एक म्हणजे 11.7 रुपये विकले. आता ह्याच्यावर लाभ किती झाला बघा, लाभ लाभ करताना त्याला 9 रुपयाला वस्तू घेतली, कॉस्ट प्राइस त्याची किती होती, 9 रुपये, आणि सेलिंग प्राइस किती आता झाली ओरिजिनल ही 11.7 झाली. म्हणजे 2.7चा नफा झाला. नफा किती झाला, 2.7 रुपयाचा. सो नफा पर्सेंटेज नफा बरोबर, पर्सेंटेज नफा बरोबर ॲक्च्युअल नफा 2 रुपये 7 पैसे भागिले खर्च किती, 9 गुणिले 100 करा. सो हे किती आलं, 270 भागिले 9 केलं तर 9 त्रिक 27 आणि 0. सो पर्सेंटेज नफा किती आला, सेलिंग प्राइसच्या त्यांनी सांगितलंय. सो ॲक्च्युली सेलिंग प्राइसच्या तेवढं म्हणजे 30% त्याला हे जरा थोडंसं समजायला कठीण गणित आहे, पण एकदा समजलं की हे लिहायला अवघड नाहीये.
असं पण करू शकता. ₹100 वस्तू आणली, विक्री किंमत ₹100 त्या सायकलची. बरोबर, सुरुवातीची विक्री किंमत, छापील किंमत पकडा त्याच्या. बरोबर. आता त्या छापील किमतीच्या 9/10 म्हणजेच किती? 100 गुणिले 9/10 केलं तर तुमचं ₹90 त्याने सायकल खरेदी केली असं म्हणता येईल. आणि त्याच्यावर 17% अधिक ह्याच्यावर विक्री केली त्यांनी, 17%. म्हणजे सेलिंग प्राइसवर 17% अधिक, म्हणजे ₹100 ची सायकल आहे सेलिंग प्राइस, आणि त्याच्यावर 17% अधिक विक्री म्हणजे 117ला त्यांनी विक्री केली आहे. आणि त्याला खरेदी करायला ते ₹90च लागलेत. सो 90 आणि 117 मधला फरक आहे 27. सो तसं करू शकता, 27 भागिले 90 गुणिले 100. आणि हे जर सोडवलं तर 30% या पद्धतीने पण तुम्हाला काढता येईल. बरं, अजून एकदा सांगतो मारुती. मी जरा वेगळी मेथड लावतो आता समजावून सांगताना. ही मेथड सोडा. असा रिस्पॉन्स द्या, नाही तर काय माझं अवघड आहे आज शिकवणं. पब्लिकच नाही शिकवायला. आता असं म्हणूयात की सेलिंग प्राइस किंवा ह्याची छापील किंमत मनातली मनात पकडा. काय करूयात? छापील किंवा मार्केट प्राइस किंवा सेलिंग प्राइस ऍक्च्युली त्याच्यावर लिहिलेली होती. बरोबर, लिहिलेली मार्किंग प्राइस. विक्री केली नाही. पण ही किती सांगितली बघा, ही सेलिंग प्राइस आपण ₹100 पकडा. आता त्या निनादने ही विकत घेतली कितीला? 9/10 किंमत आहे कशाच्या? सेलिंग प्राइस, त्याच्यावर लिहिलेला आहे. सो किती रुपयाला विकत घेतली असली पाहिजे त्याने? ₹90 विकत घेतली. बरोबर, निनादने हे ₹90 विकत घेतली. आता निनादने ही किंमत काय केली आहे? 17% अधिक विकले सेलिंग प्राइसवर. ॲट इट्स 17%. सो सेलिंग प्राइसवर 17% म्हणजे SP वर 17% म्हणजे किती झालं? ₹117 विकली त्याने. ₹117 विकली आहे, बरोबर का? याचाच अर्थ कॉस्ट प्राइस 90 आणि विकताना 117ला विकली, म्हणून ह्याच्यात नफा किती कमवला बघा? 117 वजा ₹90 त्याने घेतली होती ऍक्च्युली, ₹27 नफा कमवलाय. म्हणून पर्सेंटेज नफा काढायचा असेल आपल्याला तर काय करणार? 27 किती रुपयाला विकत घेतली? कॉस्ट प्राइस 90 ची गुणिले काय करा? 100 करा. शून्याला 0, 9 त्रिक 27 आणि पर्सेंटेज नफा काढला तर किती आला? हा पर्सेंटेज नफा काढला तर किती आला? 27/90 गुणिले काय केलं? 100. सो 270 भागिले 9 केलं तर हे किती आलं? 30%. आता मारुती समजलंय का बघ? मारुती कळालं आहे का? मारुती समजलंय का बघा? मारुती समजलंय का नाही? रिस्पॉन्स काहीतरी द्या. कळालंय, नाही कळालंय? ओके, ठीक आहे. पुढचं उदाहरण घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. डिस्काउंट सिरीज ऑफ 20%, 15% आणि 10% इज इक्वल टू
सिंगल डिस्काउंट ऑफ वॉट काढता येईल का बघा बरं. एकूण डिस्काउंट किती होईल हे काढा. किती होईल सांगा. मारुती सोडवून टाके. पल्लवी किती काढला 38 पॉइंट. ओके. डिस्काउंट आहे, शृंखला दिली डिस्काउंटची. किती व्हायला पाहिजे शोधायचं. ओके, बघूयात आपण. बघा इथं काय दिलंय. 100 रुपयाची वस्तू आहे. त्या वस्तूची सेलिंग मूळ किंमत आपण म्हणू. आपण मूळ किंमत 100 रुपये पकडली. बघा ह्याच्यावर सुरुवातीचा डिस्काउंट किती दिलाय. 20% सूट दिली. सूट म्हणजे डिस्काउंट म्हणजे वजा 20 होणार. आता किंमत किती झाली. 80 रुपये किंमत होणार वजा 20 झाल्या. आता ह्याच्यावर परत 15%चा डिस्काउंट दिलाय बघा. ह्याच्यावर 15% डिस्काउंट म्हणजे परत 15% काय होणार. सूट. सूट म्हणजे वजा करायची. आता ह्याचे 10% काढलं तर 80 आणि 15% म्हणजे काय ह्याच्या अर्ध. 10% 80च्या 10% 8 आणि 8च्या अर्ध 4. 8 आणि 4 12 म्हणजे वजा 12 रुपये ह्यातनं करावे लागतील. वजा 12 यातनं केले. वजा 12 यातनं केले. ह्याच्यातनं वजा 20 केले. सो वजा 12 केले. 10 वजा केले तर 70 आणि हे 68 आले. अडुसष्ट येईल ना हे. ओके. आता परत तुम्ही काय करताय. 10%चा डिस्काउंट देताय ह्याच्यावर. ह्याच्यावर अजून सूट किती दिली. 10%. 10% सूट. आता ह्याची 10% किती येईल. वजा 6.8 रुपये कमी होतील. बघा ह्यातनं 6 गेले 62 राहिले आणि 62 मधून हे 0.8 गेले. 61.2 यायला पाहिजे. 61.2% शिल्लक राहतील फायनल. सो 61.2 शिल्लक राहिले. आता 61.2 शिल्लक राहिले. आपल्याला विचारलंय काय तर सिंगल डिस्काउंट विचारलाय. 61.2 हा पण ऑप्शन आहे. हा जे टिक करतील त्यांना काय करावं लागेल. मिळालेले मार्क सोडावे लागतील. बरोबर. कारण एकूण सूट म्हणून एकूण सूट बरोबर वस्तू कितीला गेली. वस्तू 61.2 रुपयाला विकली तुम्ही. एकूण सूट बरोबर किती काढली तुम्ही. 100 ची वस्तू होती. विकली कितीला 61.2 ला विकली. तर काय होणार. किती शिल्लक राहील तर ह्याच्यात 38.8 शिल्लक राहतील रुपये. म्हणून एकूण पर्सेंटेज सूट काढायची असेल तर कशी काढणार. 100 वर 38 म्हणजे इथंच उत्तर निघाले. काय काढणार. एकूण सूट भागिले त्याची जी काय मूळ किंमत आहे. मूळ किंमत गुणिले काय करणार 100. आणि हे जर सोडवलं तर एकूण सूट किती आली. 38.8 मूळ किंमत 100 गुणिले 100 काढलं टक्के काढायचे म्हणून उत्तर आलं 38.8%. मंगेश, मारुती, पल्लवी तुमचं उत्तर बरोबर आलेलं. शाबाश. व्हेरी गुड. समजतंय. सो हे उत्तर नाहीये. उत्तर आहे 38.8. समजलं प्रत्येकाला. बघा कसं सोडवलंय आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 14 नंबरचा प्रश्न बघा. मंगेश पोचला का घरी.
एक ग्रॉसरने, ग्रॉसर म्हणजे दुकानदार, एकशे वीस किलोग्रॅमचा तांदूळ हा 120 किलोग्रॅम तांदूळ हा 27.5 किलोग्रॅम किमतीचा तांदूळ हा 100 प्रश्न असा वाचा जरा, भाषांतर काय व्यवस्थित झालं नाही. एका दुकानदाराने 27.5 रुपये किलोग्रॅम किमतीचा तांदूळ 120 किलोग्रॅम त्यांनी खरेदी केलाय आणि तो खरेदी केलेला तांदूळ हा 32 रुपये किलोग्रॅम किंमत असलेल्या 180 किलोग्रॅम बरोबर काय केलाय, मिक्स केलाय. आता जर त्याला 25% फायदा मिळवायचा असेल तर हे मिक्सचर त्याने किती रुपयाला विकायला हवं? हे मिक्सचर कितीला विकायला हवं? त्याची खरेदी किंमत काढा, 120 गुणिले 27.5 करा, हा खर्च होईल, आणि 180 गुणिले 32 करा, हा एक खर्च होईल. हे दोन्ही खर्च एकत्र करा आणि दोन्ही खर्च एकत्र केल्यानंतर ही 100% किंमत, त्याची 125% किंमत काढा आणि ह्या 125%मध्ये 180 अधिक 120 म्हणजे किती झाले, 300 किलोग्रॅमने भाग द्या. उत्तर मिळेल तुम्हाला. ओके, मग पुण्यात आहे तर का लेक्चरला आला नाही मंगेश? ठीक आहे, चला, ऑनलाईन आहे तर ऑनलाईन तरी कर. किती येईल सांगा? बघा, आता दोन तांदूळ मिक्स करतो. पहिला तांदूळ असं बघा, एक दुकानदारने, पंसारी म्हणतात का काय दुकानदारला, दुकानदार, 120 रुपये किलोग्राम का एक चावल, चावल 27 दर से खरीदा, दर से खरीदा असं आपण म्हणू. इथं फुल स्टॉप करा. और इसे 180 किलोग्राम के साथ मिलाया गया, जिसका प्रति किलो दर 32 रुपये था. तर 25% लाभ मिळवण्यासाठी, गेन करण्यासाठी त्याला किती रुपये प्रति दिनाने विकावं लागेल? सिंपल गोष्ट आहे, फारसं अवघड नाही करता. किती पैसे त्याचे जातात बघू आपण, त्याला 25% फायदा मिळवायचा. 120 गुणिले 27.5 करूया. म्हणून एकूण कॉस्ट प्राइस काढायची असेल तर कशी काढणार? 120 किलो तांदूळ 27.5 रुपयाच्या दरने त्यांनी आणला, अधिक दुसरा 180 किलोग्रॅम तांदूळ हा 32 रुपये किमतीने त्याने विकत घेतला. तर ही तुमची काय निघेल, कॉस्ट प्राइस. सो 12×5 = 60, हा एक शून्य दिला, 6 च्याला 12×7 = 84 आणि 6 90, 9 हातचाला 12×2 = 24, 12×2 = 24 आणि 9 किती आला, 33, आणि पॉइंट किती आहे, 1 पॉइंट, म्हणजे 3300 रुपये त्याचे काय झाले इकडं या तांदळासाठी, अधिक एक शून्य दिला, 18×2 = 36, 3 हातचाला 18×3 = 54 आणि 3 = 57, एवढा खर्च इकडं आला. सो एकूण खर्च जर काढायचा झाला
तर 0 अधिक 0 0, 0 अधिक 6 6, 3 अधिक 3 अधिक 7 10, एक हातचा आला, 6 आणि 3 9, किती आलं? 9,060 रुपये खर्च आला. आता ह्या 9,060 वर 125 रुपये हे झालं. सो 100% किंमत तुमची किती आली आता? ही तुमची कॉस्ट प्राइस आली 9,060. ही एकूण कॉस्ट प्राइस आली. ह्याच्यावर 25% नफा मिळवायचा, म्हणजे 125% गेन झाला. ह्याला एक्स म्हणा, तिरकस गुणाकार करा. एक्स बरोबर 100 गुणिले एक्स बरोबर 125 गुणिले 90 60 भागिले काय करा 100. 0 0 घालवा. एकशे 25 सक करा, 100 सक करा. 100 गुणिले 6 केलं 600 आलं. 25 गुणिले 6 केलं 150, जे 125 सक 600 आणि 150 750. 75 ला काय द्या? हातचा द्या. 25 0 0, 0 अधिक 75 किती झाले? 75. 7 परत हातचा आला. आणि 125 गुणिले 9, 100 गुणिले 9 करा 900, 25 गुणिले 9 करा 225, 225 आणि 900 1125 अधिक 7 1132, 1100 काहीतरी मिस्टेक झाली आहे. स- 75 0 परत 5 दिला, 7 हात झाला. 125 गुणिले 9, 100 गुणिले 9 केलं 900, 25 गुणिले 9 225, 900 200, 900 अधिक 225 1125 अधिक 7 32. सो भागिले 10 हा 0 गेला. म्हणजे सेलिंग प्राइस ह्याची जी आली आहे ती किती आली? 11,325 एवढी आली, एवढी रुपये आली. मग आता आपल्याला सिम्पली एकच गोष्ट करायची आहे. काय काढायचं आहे? प्रति किलो काढायचं आहे. सो टोटल किलो किती झालं? म्हणून प्रति किलो रेट काढायचा असेल तर किती? 11,325 भागिले हे 120 किलोग्रॅम आहे आणि हे 180 किलोग्रॅम आहे. या दोघांची बेरीज केली ती किती आली? 300. 3 ने भाग द्या, नंतर 100 ने करा. 3 एके 3, 3 त्रिक 9, 2 हातचे आले 3 7 21, 2 हातचे आले 3 7 21, 3 5 15. 2 ने भाग दिला तर 37.75 असा पर किलोग्रॅम पर केजी रेट पाहिजे. 37.75 आहे का ऑप्शन? आहे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. समजले का बघा? काढलेले WP ने उत्तर काढले, ऑप्शन नंबर 2. ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. 37.5, 37.75 उत्तर येईल. ओके, समजलंय का सगळ्यांना? बघा 37.75. ओके, पुढचं उदाहरण सोडवायला घ्या. बघा कसं सोडवलंय, लक्षात येतंय का सगळ्यांच्या? चला, काय केलं परत एकदा सांगतो की 120 किलोचा तांदूळ आणला 27 रुपये. मग ह्याची किती आले? गुणाकार केला 3300 रुपये खर्च करावे लागले 120 किलो आणायला. 180 किलो 32 रुपयाच्या दरने आणला, त्याला 5,760, टोटल 9,060 रुपये गेले. पण
एवढे गेल्यानंतर त्याला 25% कमवायचे होते त्याच्यावर. सो याने काय केलं, 100% बरोबर एवढा, तर 25% बरोबर 125% बरोबर किती, एक्स. तो आला 11,325 रुपये. 11,325 रुपये कॉस्ट प्राइस आली. सो प्रति किलो किंमत काढण्यासाठी टोटल किती किलो झालं, 120 किलो आणि 180, 300 किलो. 300 ने भागला तर प्रति किलो रेट मिळाला 37.5, सॉरी 37.75. समजलंय का बघा. ऑप्शन 2 उत्तर आहे. पुढचा प्रश्न घ्या. उत्तर सांगा सगळ्यांनी. A horse and cow sold for 4,800 ईच. एक घोडा और एक गाय प्रत्येकी 4,800 रुपयाला विकले. घोडा विकला त्यावेळेस 20% तोटा झाला आणि गाय विकली त्यावेळेस 20% लाभ झाला. संपूर्ण लेनदेन का कितना परिणाम होगा. संपूर्ण लेनदेन मध्ये किती लॉस होणार, तर 4% लॉस होणार. 4% लॉस होत असतो अशा केसमध्ये. आता बघा, एका घोड्याची आणि गायीची किंमत किती झाली, 4,800. मी दोन पद्धतीने सोडून देतो. बघा, शॉर्टकट मेथड तुम्हाला मी अगोदर समजावून सांगतो. कधी पण दोन वस्तू एका सारख्याच त्यांची जर किमतीला विकली असेल, एकामध्ये 20% लॉस, एकामध्ये 20% फायदा झाला असेल, या केसमध्ये या व्यवहारात नेहमी लॉसच होत असतो. आणि जो जो तोटा असतो तो तोटा किती असतो, पर्सेंटेज तोटा बरोबर पर्सेंटेज तोटा काढायचा असेल तर कसं काढतात बघा. पर्सेंटेज तोटा बरोबर एक्स वर्ग भागिले 100 एवढा काय असतो तोटा पर्सेंट. तो काढला तर एक्स किती आहे इथं, 20%. 20चा वर्ग भागिले 100 म्हणजे किती आला, 400 भागिले 100 बरोबर 4% तोटा असतो या व्यवहारात. लॉसच होतो नेहमी. आता तुम्ही मला सांगा, विकले कितीला, 4% तोटा म्हणजे विकले कितीला, प्रत्येकी गाय विकली आहे 4,800 रुपयाला, घोडा पण विकला आहे 4,800 रुपयाला. सो किती रुपये मिळालेत बघा, 0 0 8 आणि 8 16 1 चला 9600 रुपये मिळाले, 9,600. आता 9,400 मध्ये 4% तोटा झालेला आहे, म्हणजे हे किती असणार आहे, 100% नाही, हे किती असणार आहे, 4% तोटा. म्हणजे 100 वजा 4% तोटा म्हणजे किती झालं, 96% किंमत असणार आहे. 100% यायला पाहिजे, ते किती आलं, 4% तोटा. आता 96% बरोबर किती आलं, 96,000, 9600. तर मग 100% बरोबर किती काढा, तोटाच काढायचा ना आपल्याला, 4%च काढा, लय डोकं चालू नका, काय करा, तोटाच काढायचा. तोटा किती झालाय, 4% बरोबर किती, एक्स म्हणा, तिरकस गुणा 96 एके 96 आले 100, 4 गुणिले 100, एक्स बरोबर किती आलं, 400 रुपये काय आला, लॉस. 400 रुपये लॉस आएगा. बघा, पटतंय का, समजतंय का बघा, परत एकदा समजावून सांगायची, ही सोपी मेथड आहे बघा.
समजावून सांगायची आवश्यकता वाटत असेल तर मला तसं कळवा. 7च जण जॉईन आहे, बाकीचे जॉईन व्हायचा प्रयत्न करा. पावसाचं वातावरण झालंय बघा पुण्यामध्ये. ₹400 लॉस समजलंय का बघा जरा. WP, मारुती, मंगेश, कळाले का हे उदाहरण बघा. उदाहरण कळालं आहे का? नसेल कळालं तर बघा अजून कुठली मेथड वापरू याला सोडवायला. बघा आता या ह्याच्यामध्ये असं करूयात, हॉर्स आणि प्रत्येकाची विक्री किंमत सेलिंग प्राइस दिली. सेलिंग प्राइस दिली कशाची आपण पकडूयात, घोडा. घोड्याची सेलिंग प्राइस किती आहे? 4,800 रुपये. आता घोडा 20% तोट्यावर विकलाय. कितीवर विकलाय? 20%. म्हणजे सेलिंग प्राइस ही किती झाली? 20% तोटा. 20% तोटा म्हणजे किती? 80%. हे किती आलं? 4,800. तर 100% किती? 100% त्याचे कॉस्ट प्राइस काढू आपण घोड्याची. लॉंग मेथड आहे ही बघा. 0 0 गेले, 8 1 8, 8 सक 48, 1 0. सो किती आली ही? एक्स पकडलं तर एक्स बरोबर कॉस्ट प्राइस किती आली? 6,000 रुपये. 6,000चा घोडा विकलाय 4,800ला, म्हणजे 20% काय झालाय? तोटा झाला. आता सेलिंग प्राइस ऑफ गाय करू. सेलिंग प्राइस ऑफ गाय ही पण 4,800लाच विकली, कारण प्रत्येकी विक्री किंमत दिली 4,800. ओके. आता नदी प्रणाली घेतो हे इकडे लक्ष द्या. आता आता इथं बघा 4,800 आपण पकडलं. आता याच्यात काय झालाय? 20% नफा झालाय, म्हणजे हे 120% बरोबर 4,800. तर 100% त्याची कॉस्ट प्राइस काढली तर किती येईल? तिरकस गुणाकार करा. 0ला 0 जाऊ द्या. 12 1 12, 12 चोक 48, 0. 4 ने गुणलं तर किती आलं? हे 4,000. 4,000ची वस्तू गाय 4,800ला विकली, म्हणजे किती टाका? 20%. आता कॉस्ट प्राइस दोघांची सेपरेट काढली. कॉस्ट प्राइस काढली, किती आली कॉस्ट प्राइस? एकाला 6,000 आणि गायला किती लागले? 4,000. हे आले 10,000च्या वस्तू झाले. 10,000च्या दोन गोष्टी झाल्या. पण विकल्यावर किती? प्रत्येकी 4,800 अधिक 4,800 किती आलं? 9,600 आले. सो सेलिंग प्राइस केली तर ती किती आली? 9,600 आली. कितीचा लॉस झालाय? लॉस. म्हणून लॉस किती झालाय बघा ना. 400 रुपयेच कमी पडलेत. 400 रुपये कमी पडलेत. येतंय का लक्षात? सो 400चा लॉस झालाय बघा. दोन्ही मेथड तुम्हाला मी समजावून सांगितलेत. ओके. समजलंय का बघा प्रत्येकाला? दोन्ही मेथड आहे. याचा फोटो स्क्रीनशॉट काहीतरी काढून घ्या आणि त्या दृष्टीने हे करायचा प्रयत्न करूयात आपण. कळालंय का बघा सगळ्यांना? आपण तुमची डिमांड आहे जॉग्राफी घ्या, तर जॉग्राफीकडे आपण शिफ्ट करूयात. आपण जॉग्राफी शिकूया. ओके. जॉग्राफी कव्हर करूयात. लेट्स गो टू जॉग्राफी.
2 मिनिटात जॉग्राफी सुरू करू. नदी प्रणाली आपण अभ्यासत होतो. सगळ्यांनी मन लावून लक्ष द्या. ऑनलाईन स्टुडंट जे आउट झालेले त्यांनाही ऑनलाईन जॉईन करायला सांगा. आपण सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करू. काल आपण हे शिकलो होतो. या नद्या, घागरा बघितलं, त्या गंगेच्या उपनद्या आपण बघत होतो. बघा, गंगेचं हे सगळं मैदानी प्रदेश आहे. बघा, हिमालय असा पसरलेला आहे आणि या सगळ्या नद्या, मानसरोवर, इथून तुमच्या इतर नद्या आलेल्या आहेत. बघा, गंगा आणि तिच्या उपनद्या. मानसरोवर पासून बऱ्याच नद्या निघतात. बघा, ही इकडच्या बाजूची मानसरोवरच्या इकडून तुमची चीनमधून वाहणारी सांगपो नावाची रिव्हर, जिला आपण ब्रह्मपुत्र नावाने ओळखतो, इकडून गेलेली सिंधू नदी पण तिथून. सो हे सगळे आपण याचे प्रकार बघितले होते नद्यांचे. आता आपण महाराष्ट्रातल्या नद्या थोड्या बघत होतो. हे झालेलं आहे, कालच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केलेले. या थोड्याशा कालच्या ह्याच्यावरती कव्हर करता येईल नर्मदा नदीच्या संबंधी. बघा, आता ही नर्मदा नदी आपण थोडक्यात बघूया. आपल्या द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या यांना काय म्हणतात? द्वीपकल्पीय पठार. द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा म्हणजे सातपुडा घाट, सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वताच्या वरती काय आहे? सातपुडा पर्वत ह्याच्या वरती आहे विंध्य. आणि ह्या विंध्य आणि सातपुड्याच्या मधून इकडे वाहत येणारी नदी म्हणजे ती नर्मदा आहे. येते लक्षात? नर्मदा नदी इथं अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. नर्मदेच्या दक्षिणेला सातपुडा पर्वत रांग आहे आणि सातपुड्याच्या दक्षिणेला तापी नदी. बघा, ही कुठली नदी? तापी. ओके. आणि तापी नदीच्या दक्षिणेला इथं महादेव ह्याच्या अजिंठा सातमाळा रांग आहे आणि अजिंठा सातमाळा रांगाच्या मध्ये ही गोदावरी वाहते. बघा, गोदावरी, अजिंठा सातमाळा. आता इथं महादेव डोंगर आहे. महादेव डोंगर नाही, हरिश्चंद्र, तापी नंतर अजिंठा सातमाळा आणि इकडं हरिश्चंद्र. यांच्यामध्ये इथं काय म्हणणार? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र आणि अजिंठा सातमाळा यांच्यामधून गोदावरी वाहते आणि इकडं महादेव. महादेव आणि हरिश्चंद्राच्या मधून ही भीमा वाहते. भीमा जाऊन गोदावरीला इंदापूरच्या खाली कर्नाटकमध्ये भेटते. आणि मग इकडं तुमची कृष्णा, कोयना या कराडला इथं भेटतात. कृष्णा आणि कोयना या कराड नदीला इथं, कराडच्या ठिकाणी हे कराड, ज्याला प्रीती संगम म्हणतो आपण, प्रीती संगम साताऱ्यामध्ये. आणि हा तुमचा काय आहे? ही कृष्णा नदी इथं. ओके. आणि हा तुमचा सह्याद्री. आणि हा पूर्वेकडचा घाट आहे. बघा, पूर्वेकडच्या घाटाची उंची कमी आहे आणि जागा अशी आहे. बघा, म्हणजे आपल्या इकडच्या बाजूला आहे ना,
पश्चिमेकडे पश्चिमेकडे जर आपण विचार केला, पश्चिम दिशा ही उंचावर आहे आणि पूर्व दिशा करी, म्हणून सगळ्या नद्या असं इकडे वाहताना दिसतात आपल्याला, बरोबर, ह्या डोंगरावरून खाली. आणि पूर्व घाट हा नद्यांनी काय केलाय, तोडलाय बऱ्याच ठिकाणी, बरोबर, सच्छिद्र आहे. मग इथून काय होतं, सगळ्या नद्या येतात. तर बघा, ही कृष्णा नदी आली, तर कृष्णा नदीने इथं डेल्टा तयार केला. गोदावरी नदी, कृष्णा आणि नदी ह्या दोन्ही ठिकाणला केजी बेसिन म्हणतात, याला कृष्णा गोदावरी बेसिन. ओके, हे महानदी इथे बघा. ओके, ह्या द्वीपकल्पीय पठारावरच्या सगळ्या नद्या आहेत. खाली पण पेरियार दिसेल, कावेरी असेल इकडं, बरोबर, तुंगभद्रा नदी, पेरियार, कावेरी, या सगळ्या नद्या आपल्याला दिसतात, छोट्या छोट्या नद्या. दोन प्रकार पडतात द्वीपकल्पीय नद्यांचे, एक म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या ज्या पश्चिम दिशेला वाहतात, आणि दुसऱ्या पूर्व वाहिनी नद्या ज्या पूर्व दिशेला वाहतात. आता ह्या सगळ्या ज्या आता डिस्कस केलेल्या पूर्व आणि जे पश्चिमेकडे वाहणाऱ्या, पश्चिम दिशेला वाहणाऱ्या दोन महत्वाच्या नद्या आहेत बघा, द्वीपकल्पीय पठारावरच्या. एक म्हणजे नर्मदा, दुसरी म्हणजे तापी. भारत देशामध्ये सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती, असा प्रश्न आला तर उत्तर याचं नर्मदा. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती, त्याचं उत्तर काय येईल, तापी, बरोबर. महाराष्ट्रातून नर्मदा वाहते, पण तिची लांबी कमी आहे, 72 वगैरे आहे. पूर्व वाहिनी द्वीपकल्पीवरच्या बघितलं तर दामोदर नदी आहे इथं, त्यानंतर सुवर्णरेखा नदी आहे, हिचं नाव काय, सुवर्णरेखा नदी. महानदी ही बघा इथं, महानदी, गोदावरी आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे, भीमा आहे, इत्यादी नद्या आहेत बघा. या सर्व पूर्व वाहिनी आहेत, म्हणजे पूर्व दिशेला वाहतात, बंगालच्या उपसागराला जाऊन भेटणार. कुठं भेटणार या नद्या, बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात या सगळ्या नद्या. आणि पश्चिम वाहिन्या नद्या कुठे जातात, अरबी समुद्राला जाऊन भेटतात, अरबी समुद्राला जाऊन भेटतात. येतंय लक्षात, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी. क्लिअर होतंय. पुढच्या याच्यामध्ये बघा, नर्मदाचा आपण बघू. नर्मदाचा जर उगम तुम्ही बघितला तर अमरकंटक पठारावरती झालाय. ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे बघा, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ अमरकंटक पठार जे आहे, या अमरकंटक पठारावरती नर्मदा नदीचा उगम झालाय. विंध्य आणि सातपुडाच्या मधून ती वाहते. विंध्य पर्वत कुठं आहे, उत्तरेला, नॉर्थ साइडला, उत्तरेला, आणि सातपुडा पर्वत तिच्या दक्षिणेला आहे. यांच्या मधून खसदरीतून वाहणारी नदी कोणती, असा प्रश्न आला तर नर्मदा. तापी पण खसदरीनं तयार केलेलं एक हे आहे, तिथून वाहते खसदरीमुळे. नाहीतर सगळ्या नद्या बघा, सगळ्या नद्या जर तुम्ही बघितल्या तर इकडे वाहताना दिसत आहेत आपल्याला, बरोबर ना. सगळ्या नद्या कुठं वाहतात बघा ना, नर्मदा, तापी. आता तुम्ही म्हणाल पश्चिमेकडे जाणाऱ्या नद्या कुठल्या, पश्चिमेकडे बघा कोकणातल्या नद्या आहेत. कोकणावरती तिकडं साहजिक उतार आहे म्हणून तिकडं नद्या वाहतात. पण इथं कसं झालंय, इथं उतार तर खालच्या बाजूला आहे बघा ना, इथं ती उगम पावते आणि इथं खालच्या बाजूला आहे, खालच्या बाजूलाच यायला पाहिजे, सगळ्या नद्या इकडे येतात. पण हीच एकमेव नदी इकडे का जाते, ह्या दोन नद्या, याचं कारण असं आहे की सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत यांच्या दरम्यान खस तयार झाली, खसदरी तयार झाली. आणि या खसदरीमुळे या दोन नद्या अशा आहेत, या दोन नद्या कुठे वाहतात, पश्चिमेकडे वाहतात. त्यातली नर्मदा ही सर्वात लांब देशातली पश्चिम वाहिनी नदी. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहते. धुआंधार धबधबा हा नर्मदा नदीवरती आहे, जबलपूर जवळ. कुठल्या ठिकाणी आहे, जबलपूर या ठिकाणी धुआंधार धबधबा आपल्याला दिसतो. त्यानंतर या नदीवरती सरदार सरोवर धरण बांधलेलं आहे गुजरात मध्ये बराचसा, आणि सरदार सरोवर धरण गुजरात मध्ये. आणि या सरोवरामुळे, ठीक आहे मारुती, तुम्ही पाठवलेली काय कालचे काय एका विद्यार्थ्याने पाठवले होते आणि आजचे काय, तुमच्या दोघांची पण उदाहरणं काय करूया, उद्या मी ऍड करायचा प्रयत्न करतो आणि उद्या त्याच्यावर डिस्कशन घेऊयात आपण. आज हे आपलं गणित करूयात. ओके. आणि सरदार सरोवर धरण आहे, आणि ही नदी जाऊन खंबातचा आखात आहे, या खंबातच्या आखातामध्ये जाऊन ही नदी जाऊन अरबी समुद्राला जाऊन भेटते.
ओके. तर सरदार सरोवर इथे आहे बघा तयार केलेलं. सरदार सरोवर गुजरातमध्ये आणि भरूच जवळ ही नदी काय होते, अरबी समुद्राला जाऊन भेटते. आता हिची जी लांबी आहे, ही लांबी किती आहे? 1312 किलोमीटर लांबी आहे बघा. नर्मदा नदीची लांबी 1312. त्यातले 74 किलोमीटरच फक्त महाराष्ट्रातून वाहते. महाराष्ट्रात जर बघितलं, उदाई व देवगंगा ह्या तिच्या उपनद्या आहेत. नंदुरबार मध्ये ती महाराष्ट्रातून वाहते. ओके. सो हे नर्मदा बद्दलची माहिती. आता दुसरी महत्वाची नदी म्हणजे तापी. आता बघा, नर्मदा बचाव आंदोलन हे जे आंदोलन आहे हे कोणी केलं होतं चालू? नर्मदा बचाव आंदोलन हे मेधा पाटकर यांनी केलं होतं बघा. नर्मदा बचाव आंदोलन सरदार सरोवर डॅम च्या विरोधात हे आंदोलन होतं, तिथल्या ज्या आदिवासींना हे होण्यासाठी. नर्मदा बचाव आंदोलन, मेधा पाटकर नाव लक्षात ठेवा. मेधा पाटकर या आंदोलनाची दखल जगभरात घेतली गेली होती. नर्मदा बचाव आंदोलन. ओके. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तापी पुढची नदी आहे आपली तापी. तापी नदी जी आहे ती बैतूल पठारावर उगम पावते. कुठलं पठार? बैतूल. हे पण परत कुठं आहे? मध्य प्रदेश मध्येच आहे. बैतूल पठारावरती उगम पावणार. आणि ही नदी या खसदरीतून परत वाहते. वरच्या बाजूला काय आहे? सातपुडा. आणि दक्षिणेकडे काय आहे? तिच्या अजिंठा सातमाळा डोंगररांग यांच्या मधून ती वाहते आणि सुरत जवळ अरबी समुद्राला जाऊन भेटते. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश मधून वाहते. बैतूल पठारावर पश्चिम दिशेला वाहणारी नदी कोणती? तर तापी त्याचं उत्तर असेल. त्याचबरोबर सातपुडाच्या दक्षिणेकडून वाहते. हिची महत्वाची उपनदी काय आहे? पूर्णा नदी. ओके, लक्षात येते. पुढच्या प्रश्नाकडे आपण याच्याकडे जाऊ. 2 मिनिटं फक्त जरा. बघा, तापी मुलताई जवळ बैतूल नावाचं पठार आहे, तिथं उगम पावते. महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची नदी म्हणून तिची ओळख आहे. पश्चिम वाहिनी नदी महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी, बरं का. तशी महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणता असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर गोदावरी. पण प्रश्न असा आला, महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी सर्वात लांब नदी कोणती? तर तापी. ती 288 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातल्या अमरावती, धुळे आणि जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातून ती वाहते. तिच्या उपनद्या वाघूर, गिरणा, अंजनी, पूर्णा, अमरावती, पांझरा. उजव्या बाजूने मोर, गोळी, अनेर, गोमती आणि अरुणावती तिची नदी. आता दुसरा महत्वाची गोष्ट की नळगंगा धरण पांझरा नदीवरती आहे. लक्षात ठेवा, नळगंगा धरण कुठल्या नदीवरती? पांझरा नदी, सय्यदनगर जवळ. कापूस, ज्वारी, ऊस ही महत्वाची पिके या खोऱ्यामध्ये होतात. तापी व गोमती या 2 नद्यांचा संगम नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रकाशे नावाचं ठिकाण आहे. प्रकाशे किंवा प्रकाशा. तर या ठिकाणी खानदेशची काशी असं म्हटलं गेलंय बघा. 2 नद्यांचा संगम आहे प्रकाशे, खानदेशची काशी. ओके. पुढे जर आपण बघितले तर पश्चिमेकडे वाहणारी नदी पण गुजरात मधली कुठली? साबरमतीची आहे बघा. साबरमती अरवली पर्वतातून वाहणारी नदी आहे. अहमदाबाद च्या जवळून वाहते. आणि या साबरमती नदीच्या किनारी महात्मा गांधीचा आश्रम होता, तो या साबरमती आश्रम या नावानेच ओळखला जात होता.
दुसरी नदी मही नदी आहे, ती विंध्य पर्वतातून वाहते आणि वडोदरा जवळून वाहते. ओके. बघा आता या नकाशामध्ये आपल्याला दिसतं अरवली पर्वत असा पसरलाय, विंध्य पर्वत असा पसरलाय. ही मही नदी वडोदरा नावाचं ठिकाण आहे. आणि हे माउंट आबू हे कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. अरवली पर्वत रांगेमधलं सगळ्यात उंच ठिकाण गुरु शिखर नावाने ओळखलं जातं. गुरु शिखर. माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे बघा तिथं. ओके. आणि या म्हणजे हे अजिंठा लेण्या, ह्या एलोरा म्हणजे आता औरंगाबादचं नाव बदललंय, छत्रपती संभाजीनगर, पुणे, महाबळेश्वर ही सगळी महत्वाची जी काही ठिकाणं आहेत आपल्याला दिसतात. आता बघा ह्या महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीमधल्या काही गोष्टी. पश्चिम घाटातून पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? महाराष्ट्रातून वाहणाऱ्या वैतरणा ही बघा सगळ्यात वरती आहेत. वैतरणा लक्षात येते, वैतरणा नदी. आणि सगळ्यात शेवटी जर आपण बघितलं तर कुठली नदी आहे बघा इकडच्या बाजूला? तेरेखोल नावाची नदी. बघा ही कुठली नदी? तेरेखोल. तेरेखोल आणि वैतरणा यांच्यामध्ये ह्या सगळ्या नद्या आहेत बघा. बघा हे ठाणे या ठिकाणी बघा, ठाणे, बरोबर. मग इथंच तुम्ही बघाल तर वैतरणा, तानसा, हे कुठे आहे? तानसा वगैरे हे कुठला जिल्हावरचा येणार? पालघर. भातसई नावाचं, बरोबर, हे ठाण्याला त्याचा पाणी पुरवठा होतो. पाताळगंगा नावाची नदी, अंबा, कुंडलिका नदी, काळ नावाची नदी, सावित्री ही एक महत्वाची, जोग नदी, वशिष्ठी नदी रत्नागिरीमध्ये, शास्त्री नावाची नदी आहे बघा, काजवी, मुचकुंदी नदी, वाघोटणे, आणि इथं तुम्ही जर बघितलं कार्ली नावाची नदी. ओके. आणि शेवटी तेरेखोल. ह्या सगळ्या नद्या या कोकणामधल्या नद्या आहेत बघा. पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री, जोग, वशिष्ठी. आता या नद्यांचं वैशिष्ट्य बघितलं तर या कमी लांबीच्या नद्या आहेत आणि त्यांचा वेग प्रचंड वेगामध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत. उल्हास आणि या नद्यांनी काय तयार, कोकणातल्या नद्या खड्या तयार करतात बघा. कोकणातल्या नद्यांनी खड्या तयार केल्या. त्याची कारणं हीच आहे खड्या तयार करण्याची, तर त्यांची कमी लांबी आहे, वेगात वाहतात आणि त्रिभुज प्रदेश तयार करत नाही. त्रिभुज प्रदेश हे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांनी तयार केल्यात. कृष्णाने तयार केला, गोदावरीने तयार केला, गंगेने तयार केल्या, बरोबर. पण पश्चिमेकडे जाणाऱ्या नद्या मात्र खड्या तयार करतात. हे डोक्यात ठेवा. अरबी समुद्राला जाऊन भेटणाऱ्या नद्या ह्या खड्या तयार करतात, तर पश्चिमेकडे जाणाऱ्या नद्या हे काय तयार करतात? पूर्वेकडे जाणाऱ्या नद्या ह्या त्रिभुज प्रदेश तयार करतात. ओके. उल्हास व वैतरणा या महत्वाच्या त्यातल्या त्यात नद्या. वैतरणा नदीवर मोडक सागर नावाचा प्रकल्प आहे. उल्हास 130 किलोमीटरची लांबी. खंडाळा, साष्टी बेटाजवळ, वसईच्या खाडीजवळ ही नदी भेटतात. भात व आंब्याच्या इथं वेगवेगळ्या बागा आहेत. नारळाची पिकं आहेत. बॉक्साईट, लोह हे दक्षिण कोकणामधील नद्यांमध्ये आपल्याला सापडतात. ओके. पुढे जर आपण बघितलं महाराष्ट्रातली जलप्रणाली आपण बघत होतो, तर ही वृक्षाकार जलप्रणाली. कुठल्या आकाराची? वृक्षाकार जलप्रणाली. लिहून घ्यायला पाहिजे बघा. वृक्षाकार जलप्रणाली. महाराष्ट्रातली जलप्रणाली ही काय आहे? वृक्षाकार जलप्रणाली आहे. म्हणजे बघा ही महत्वाची नदी जर इकडे वाहत असेल तर ही आजूबाजूच्या नद्या अशा येणार. म्हणजे हे जर बघितलं तर वृक्षासारखा आकार तयार होतो. वृक्षासारखा आकार तयार झाला. ओके. जलप्रणाली म्हणजे काय की मुख्य नदीला उपनद्या जाऊन भेटतात आणि उपनद्यांना ओढे, नाले जाऊन भेटतात. या सगळ्यांचा विशिष्ट क्रम आहे आणि या प्रवाहाच्या जाळ्यालाच काय म्हणतात? जलप्रणाली म्हणतात. ओके. दोन समांतर जलप्रणाली पण असते. समांतर जलप्रणाली पर्वत रांगेमध्ये आपल्याला दिसतात. उतार एकाच बाजूला असेल. सातमाळा, अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर रांगामध्ये आपल्याला समांतर जलप्रणालीची नदी दिसतात. गोदावरी, भीमा, कृष्णा ही नदी आहे बघा समांतर. या डोंगर रांगा आहेत बघा. इकडून इकडे वाहणारी नदी, इकडून इकडे त्या नद्या एकमेकांना. केंद्रत्यागी जलप्रणालीमध्ये काय असतात की रॅडियल ड्रेनेज, म्हणजे एकाच ठिकाणाहून नद्या वेगवेगळ्या. अमरकंटकचं पठार आहे बघा. उत्तरेकडे जर आपण बघितलं तर शोण नदी वाहते. पश्चिमेकडे वेस्टला जर आपण बघितलं तर नर्मदा नदी वाहते.
आणि इकडं जर बघितलं तर काय होते की एक वेगळी दुसरी नदी महानदी वगैरे. सो एकाच ठिकाणाहून वेगवेगळ्या दिशेला ज्या आहेत केंद्रत्यागी जलप्रणाली म्हणतात, समांतर जलप्रणाली. आता बघा इथं जर आपण बघितलं महाराष्ट्रातल्या या ठिकाणी, तर भीमा नदी आपण तिचा अभ्यास करूयात. भीमा नदी महाराष्ट्रातली महत्वाची नदी भीमा. ही पण नदी पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि हे काय आहे एक महत्वाचं कुठलं ठिकाण आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे. भीमा नदी ही डायरेक्ट जाऊन समुद्राला भेटत नाही, म्हणून ती कृष्णेची उपनदी आहे, कृष्णा नदीला जाऊन भेटते. रायचूर नावाचं कर्नाटक मध्ये ठिकाण आहे बघा. भीमा नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी भेटते तर कर्नाटक मधल्या रायचूरला त्यांचा संगम आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगर रांगामधून ही नदी वाहते. कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जाते, पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातला. पुणे जिल्हा, अहमदनगर आणि सोलापूर, आणि सोलापूर नंतर कर्नाटक मध्ये जाते आणि थोडं अंतर पुढे गेल्यानंतर रायचूरला ही नदी जाऊन कुणाला भेटते, कृष्णा नदीला जाऊन भेटते बघा या ठिकाणी. बघा इथून बघा ही भीमा नदी अशी पुणे जिल्ह्यात उगम पाहिली. पुण्यातनं जात असताना या ठिकाणी भीमा नदी इकडे खाली गेली दक्षिणेकडे, इथं वाहते. इथं करा नदी, करा नीरा बारामती तालुक्यात हे, आणि इथं नीरा नरसिंगपूर आहे बघा, नरसिंगपूरला उगम संगम. आणि ही महाराष्ट्र सोडले की कर्नाटक इथे आहे, की कर्नाटकमध्ये रायचूरला कुठे जाऊन भेटते, तुमच्या कृष्णा नदीला जाऊन भेटते. आता इथं जर बघितलं तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातली किती आहे तर 451 किलोमीटर वाहते. उपनद्या कुठल्या आहेत बघा, पुण्यातून वाहणाऱ्या मुळा मुठा नद्या तिच्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. नीरा हे पुणे जिल्ह्यात दक्षिणेला इंदापूरच्या खाली भीमा नदीला नरसिंगपूरला जाऊन भेटते. मान नदी उत्तरेकडे जर आपण बघितला, घोड आहे, सीना आहे, वेळ आहे, या सगळ्या. सीना नदीवर कुठला धबधबा आहे, सीना नदीवरच्या धबधब्याचं नाव विचारतात, सौताडा धबधबा. सीना नदीवरती सौताडा नावाचा धबधबा आहे, बीड जिल्ह्यामध्ये आहे बघा. सीना नदीवर बीड जिल्ह्यातला सौताडा. त्यानंतर सीनेची उपनदी आहे विंचरणा नावाची नदी, सीना नदीची उपनदी. आता आपण काही नदी आणि धरण बघू. नीरा नदीवरती वीर धरण आहे, वीर धरण. वीर धरण कुठे आहे, नीरा नदीवर. अंबी नदीवरती आहे, अंबी नदीवरती पानशेत धरण आहे. आणि मुळा नदीवरती काय आहे, वरसगाव नावाचं धरण आहे. पुण्याला सगळं पाणी पुरवठा या धरणातून होतो. ओके. आणि वेळवंडी नदीवरती भाटघर धरण आहे. लक्षात येते, वेळवंडी नदीवरती भाटघर. हे प्रश्न 100% विचारले जातात. समजतंय तुम्हाला, वेगवेगळे ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात, 100% प्रश्न विचारले जातात. ओके. नीरा नदीवर परत एकदा रिपीट करून, नीरा नदीवर वीर धरण, अंबी नदीवर पानशेत धरण, मुळा नदीवर वरसगाव नावाचं धरण आहे. ओके. आणि वेळवंडीवरती काय म्हणणार. आता संगमाची ठिकाणे, संगमाची ठिकाणे आणि कुठल्या ठिकाणी. मुळा आणि मुठा या दोन नद्याच्या संगमावर पुणे शहर वसलेलं आहे असं म्हणू शकतो. कुकडी आणि घोड नदीचा संगम शिरूर, हे पुणे जिल्ह्यातलेच तालुका आहे बघा शिरूर, आणि गाव पण आहे अहमदनगर किंवा तिकडे जात असताना छत्रपती संभाजीनगरला जात असताना आपल्याला हे शिरूर दिसतं. भीमा आणि नीरा या ठिकाणी नीरा नरसिंगपूर हे एक महत्वाचं ठिकाण आहे बघा. नीरा नरसिंगपूर हे पुणे जिल्ह्यातच येतं, पुणे जिल्ह्यातलंच ठिकाण आहे. त्यानंतर देहू आणि आळंदी, देहू आळंदी या दोन तीर्थक्षेत्रावरून कुठली नदी जाते, इंद्रायणी नदी जाते. आणि पंढरपूरवरून कुठली नदी जाते, भीमा नदी जात असते. पण भीमा नदीचा आकार चंद्रकोरी प्रमाणे झाला आहे, म्हणून भीमा नदीला पंढरपूरला कुठल्या नावाने ओळखलं जातं, चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं. ओके. चंद्रभागा असं तिचं नाव आहे. ओके, क्लिअर झालं. पुढच्या याच्याकडे जाऊयात. आता इथं बघा दुसऱ्या महत्वाच्या नद्या कुठल्या आहेत महाराष्ट्रातल्या, तर या ठिकाणी आपण पैनगंगा नदीचा अभ्यास करूयात. पैनगंगा, पैनगंगा नदीचा जर उगम बघितला आपण, पैनगंगा बघा इथे दिसते बघा, पैनगंगा.
तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिचा उगम आहे. बुलढाणा अजिंठा रांगेमध्ये पैनगंगा उगम पावते. वर्धा नदीची उपनदी आहे बघा, वर्धा नदीची उपनदी, आणि हिची लांबी जर आपण बघितली 495 किलोमीटर लांब वाहते बघा पैनगंगा. हिच्या उपनद्या पूस, अर्णावती, अडाणा, विदर्भा, खुणी, वाघाडी, दक्षिणेकडून कयाधू नदी तिला भेटते. यवतमाळ जवळ सहस्त्रकुंड धबधबा आपल्याला दिसतो हिचा, सहस्त्रकुंड धबधबा यवतमाळ पैनगंगा. पिकं कुठली? कापूस आहे, काळी माती आहे बघा, ज्वारी आहे, काही ठिकाणी दगडी कोळसा पण आपल्याला या नद्याच्या खोऱ्यांमध्ये सापडतो. पुढची एक महत्वाची नदी बघूयात आपण, वर्धा. वैनगंगेची ही उपनदी आहे वर्धा नदी, वैनगंगा नदीची उपनदी आहे. उगम बैतूल पठारावरती होतो, सातपुड्यावर. दक्षिण वाहिनी नदी, वर्धा नदीलाच काय म्हणणार? दक्षिणेकडे जाणारी नदी, सरळ वाहते, दक्षिण वाहिनी नदी. वर्धा नदी कशी आहे? दक्षिण वाहिनी. महाराष्ट्रामध्ये 455 किलोमीटर लांबी तिची आहे वाहण्याची. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातली सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती असा प्रश्न आला तर काय उत्तर द्याल तुम्ही? वर्धा नदी. तुम्ही म्हणाल मग गोदावरीचं काय? तर गोदावरी ही दक्षिण वाहिनी नदी नाही, तर पूर्व वाहिनी नदी आहे. ओके. कापूस, ज्वारी आणि संत्रे ही महत्वाची पिके आपल्याला इथे दिसतात बघा. वर्धा या ठिकाणाहून वाहते वर्धा नदी, वर्धा नदी. ओके. वैनगंगा नदीला बघा, ही वैनगंगा अशी आली इथं, वैनगंगाला इथं त्यांचा संगम झाला, पुढे जाऊन ते गोदावरीला भेटते. आता दुसरं महत्वाचं आपण हे वाचूयात की वैनगंगा नावाची नदी 295 किलोमीटर आहे, आणि ही उगम तिचा मध्य प्रदेश मधल्या शिवनी मैकल डोंगर रांगावरती झाला. वर्धा नदी आणि वैनगंगा नदी एकत्र आल्याने त्यांचा जो प्रवाह आहे हिला प्राणहिता म्हणतात. वर्धा अधिक वैनगंगा, वर्धा अधिक वैनगंगा हे काय? प्राणहिता नावाने ओळखले जाते. आणि यांचा जो संगम आहे सिरोंचा या ठिकाणी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. गोदावरी सॉरी सिरोंचा सॉरी वर्धा आणि पैनगंगा ह्या एकत्र वाहणाऱ्या नदीला प्राणहिता म्हणतात. आणि प्राणहिता ही जी आहे ही सिरोंचा गडचिरोली जवळ गोदावरीला जाऊन भेटते का, यांचा संगम, प्राणहिता आणि गोदावरीचा संगम. महत्वाचं पिकं या भागात तांदूळ आहे, तूर, उडीद, ज्वारी. या ठिकाणी खनिजे कोणती सापडतात? मॅग्नीज, क्रोमाइट, लोह, चुनखडी आणि दगडी कोळसा. ओके. प्राणहिता हिता आली आणि इथं पुढे जाऊन गोदावरीला भेटणार. ओके. सिरोंचा वरून वाहणारी. तर या महत्वाच्या नद्या आपण बघितल्या. गोव्यातून वाहणारी दोन महत्वाच्या नद्यांची नावं कोणती असा प्रश्न आला तर मांडवी आणि दुसरी जुआरी. मांडवी आणि जुआरी बघा ह्या महत्वाच्या नद्या. गोव्यातली महत्वाची नदी कोणती असा प्रश्न येतो, तर उत्तर काय असेल? मांडवी आणि दुसरं काय? जुआरी नदी. ओके. कर्नाटक मधून वाहणारी नद्या आपण बघू. कर्नाटक मधून पश्चिमेकडे जाणाऱ्या नद्या, पश्चिम वाहिन्या नद्या, पश्चिम वाहिनी नद्या. कर्नाटक मधून वाहणारी महत्वाची नदी म्हणजे काली नदी, त्यानंतर शरावती नदी. शरावती नदीवरती जोग धबधबा आहे, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट. शरावती नदीवरती कुठला धबधबा आहे? जोग फॉल, जोग फॉल किंवा जोग धबधबा. भारतातला सर्वात उंच धबधबा म्हणून काही काळ ह्याची नोंद होती सध्या. पण तुम्ही जरा चेक करा की सर्वात उंच आहे का हा. जरा ह्याच्याबद्दल थोडीशी नंतर वेगळी माहिती आली होती समोर, इंटरनेटवर चेक करा. जोग फॉलला दुसरं नाव काय आहे? गिरसप्पा, गिरसप्पा. आता कन्फ्युजन असल्यामुळे असा प्रश्न येणार नाही, पण गिरसप्पा किंवा जोग धबधबा कुठल्या नदीवर आहे? तर याचं उत्तर शरावती. आणि कुठे आहे? तर कर्नाटक मध्ये आहे. कर्नाटक मध्ये शरावती नदीवर जोग धबधबा आहे.
बघा हे कर्नाटक, कालिंदी नावाची नदी, काली नदी, शरावती, नेत्रावती नावाची एक नदी, ह्या सगळ्या काय आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ओके. बेंगलुरू बघा ह्याचा राजधानी बेंगलुरू. कोलार प्लॅट्यू, इथं बघा कोलार, आणि याच ठिकाणी काय KGF तुमचं कोलार गोल्ड फील्ड. कोलार. तुंगभद्रा नदी बघा कशी वाहते इकडं, तुंगभद्रा अशी खाली जाते. पेनेरू आणि कृष्णा नदी यांचा संगम इकडं, भीमा नदी, भीमा आणि कृष्णाचा संगम कर्नाटकात. ओके. कावेरी, कुर्ग पठारावरती कावेरीचा उगम. आता केरळ मधल्या महत्वाच्या नदी, केरळ मधली एकच फार महत्वाची नदी म्हणजे पेरियार नदी, दुसरी पंबा नदी. या सगळ्या अरबी समुद्राला जाऊन भेटतात. कोची नावाचं ठिकाण येतं. वेम्बेनाड, वेम्बेनाड लेक कुठे आहे, वेम्बेनाड, वेम्बेनाड, वेम्बेनाड लेक कुठे आहे असा प्रश्न येतो. वेम्बनाड, वेम्बनाड, वेम्बनाड सरोवर. वेम्बनाड सरोवर कुठे आहे तर केरळमध्ये आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी, वेम्बनाड सरोवर कुठे आहे, केरळमध्ये वेम्बनाड सरोवर. पंबा नदी बघा, पंबा नदी अशी जाते इकडच्या बाजूने. अन्नामलाई बघा, हे अन्नामलाई डोंगर रांग, अन्नामलाईच्या दक्षिणेला कार्डामम डोंगरला, आणि ही पेरियार रिव्हर इकडच्या बाजूची. ओके. केरळ मधली महत्वाच्या दोन नद्या बघतो, पेरियार आणि पंबा. त्यानंतर आता पूर्ववाहिनी नद्या बघू आपण. पूर्ववाहिनी देशातल्या आपल्या पूर्ववाहिनी नद्या, एक एक दोन नद्या बघू आणि आपण थांबूयात. उद्या काही राहिलेला पाठ घेऊ. पूर्ववाहिनी नद्यामध्ये दामोदर महत्वाची नदी आहे बघा. दामोदर उगम छोटा नागपूर पठारावरून उगम पावते, छोटा नागपूर पठार. आणि उपनदी हिची बराकार नावाची उपनदी, आणि याच्यावरती दामोदर प्रकल्प उभा केला होता बघा. दामोदर प्रकल्प, दामोदर प्रकल्प कुठल्या नदीवर उभा केला तर दामोदर नदीचे. दामोदर नदी ही कुठे उगम पावते तर ही नदी उगम पावते छोटा नागपूर पठारावर. छोटा नागपूर पठारावरून उगम पाहून ती अशी पुढे पुढे आली आणि इथं परत समुद्राकडे इथं येते. दामोदर प्रकल्प, दामोदर प्रकल्प.